लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडे पुरेसा पैसा असून लाडक्या बहिणींना पुढचा महिना अर्थातच ऑगस्ट महिन्याचे पैसे देखील देणार आणि लवकरच देणार असे देखील आपले उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितलं आहे। आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार का, हा देखील प्रश्न आता सर्व लाडक्या बहिणींना पडत आहे। याबाबत आदिती तटकरे यांचे कौतुक देखील उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी केले। ते आज रायगडमध्ये बोलत होते। आता दादा काय बोललेत ते आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करू। आदिती ते खरं तर इथं लोकप्रतिनिधी आहे, परंतु पुढचे काही कार्यक्रम असल्यामुळं आदिती म्हणले की तुम्ही सगळेजण भाषण करा, काम मी करत राहील, प्रश्न मी सोडवत राहील, तिला पूर्णपणे मदत हे आमच्याकडनं होईल, त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका। महिला बाल विकासाचं महिला अतिशय चांगल्या प्रकारचं काम आदिती करते। महिलांना वेळोवेळी त्यांच्या लाडक्या बहिणीचे पैसे कसे वेळेत मिळतील याबद्दल सतत तिचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू असतो। वेगवेगळ्या बातम्या येतात, आता उशीर झाला, आता पैसे मिळणार नाहीत, आता अमकं होणार नाही, सगळ्या थापा आहेत, त्यांच्यावर काही तुम्ही भरोसा ठेवू नका। काही जण तर अक्षरशः पुरावे नाहीत, काही नाहीत, कुणावरही भ्रष्टाचाराचे आरोप करतात। कुणावरही भ्रष्टाचाराचा आरोप करत असताना पुरावे दिले पाहिजे, परंतु बिनबुडाचे आरोप करून एखाद्याची बदनामी करण्यामध्ये काय विरोधकांना तथ्य मिळतं, तथ्य त्यांना बदनामी करण्यामध्ये काय विरोधकांना तथ्य मिळतं, तथ्य त्यांना पाहायला मिळतं ते काही मला कळलेलं नाही। त्यामुळं आपण सुज्ञ लोक आहात, सुज्ञ। तर मित्रांनो, आपण पाहिलंच की आदिती तटकरे या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांचे अजितदादांकडून देखील चांगल्या प्रमाणामध्ये स्तुती करण्यात आली, कारण त्यांनी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री म्हणून लाडकी बहीण योजना अगदी यशस्वीपणे पार पाडली आहे। आणि या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आता जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला मिळणार असल्याचे देखील आपल्या मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळेच 8 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे मिळणार आहेत आणि त्यामुळे आनंदाची बातमी असणार आहे। तसेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील याच महिन्यात मिळणार आहे। अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।